फायनली आम्ही पोहोचलो होतो त्या रायगडावरती. नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे? आज आपण जात आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी. ऑलमोस्ट मी 3-4 इयर्स नंतर जात आहे आणि खूप जास्त एक्साइटेड आहे. माझी होल फॅमिली सोबत आहे माझ्या आणि बाकी मावळेही आपल्या सोबत आहेत. तर चला जाऊयात आपण आता रायगडाच्या दिशेला. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. बोईसरपासून 258 किलोमीटर रस्ता गाठून आम्ही निघालो रायगडाच्या दिशेला. आताशी जस्ट आम्ही रायगडावर पोहोचलो आहोत. आता आम्हाला पूर्ण गड चढायचा आहे आणि इथनं व्ह्यू खूप 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 जास्त सुंदर दिसत आहे. आजची सुरुवात आमच्या पोह्यांनी होत आहे. पोहा विथ चहा. माझा एक भाऊ शू घाललेला आहे व्हाईट चकाचक आणि व्ह्यू बघा, इकडे बघा, हे बघा, हे बघा, डिस्टर्बिंग. शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, हर हर महादेव. आम्ही चढतीच्या प्रवासासाठी निघालेलो आहोत रायगडाच्या दिशेने. बघूयात आता कसं जातोय. चला, उत्साह बघा सगळ्यांचा. सुख तर तेव्हाच मिळतं जेव्हा आपण रायगडावर पायी चालत जातो आणि त्याचं सौंदर्य अनुभवतो. चालू आहे. मॅडमची एनर्जी डाऊन झालेली आहे पूर्ण. चढा मॅडम, दाखवा एनर्जी. बाकी भाव आहेत तिथपर्यंत पोहोचलेले आहेत ते बघा, दिसतही नाही येतात आम्हाला, थोडं ब्लर दिसत आहेत. बाकी सगळे एनर्जेटिक आहेत. ह्या मॅडम लो झालेले आहेत. चला चला, जोश दाखवा जरा. मी तर बिलकुल थकणार नाही. शिवबांचे मावळे आणि किती थकलेत बघा. हे बघा, ही मेन अटेन्शन आहे सगळ्या आजच्या दिवसाची. तुम्ही काय म्हणताय? हे बघा, हे बघा, थकलेले माणसं. रायगडाच्या दिशेने चालता चालता मनमोहक वाटेचा अनुभव मिळतो आणि पावसाळी वातावरण असल्यामुळे इथे खूप सारे झरेही पाहायला मिळतात. हा आहे किल्ल्यावरील महादरवाजा. याला प्रमुख प्रवेशद्वारही म्हटले जाते. या दरवाजालाच 2 मोठे जोडलेले बुरुज आहेत. बुरुज म्हणजेच मोठी भिंत. तर ह्यांना जय विजय असे नाव देण्यात आले आहे. जय मीन्स विजयाची सुरुवात, तर विजय म्हणजेच पूर्ण यश. गणेश पडायची लाईन सोडले लवकर. विरार लाईन बंद आहे. पाण्यासाठी तरसलेली मुलं. विरार लाईन बंद आहे. गड चढताना आम्हाला हे 2 तोफ दिसल्या. इतिहासकालीन तोफ आहेत हे. तर महादरवाजा हा वरती चढल्यानंतर अशा प्रकारे नजरेत येतो. मॅडमांना चढवलं जात आहे हात पकडून पकडून. मॅडम थकतायत. फायनली आम्ही पोहोचलो होतो त्या रायगडावरती. बघून खूप आनंद होत आहे. आपल्याला दिसत असलेले शिल्प हे नागाचे मीन्स सापाचे आहे. हे धोकासूचक चिन्ह म्हणून यूज करू शकत असतील किंवा गुप्त मार्ग म्हणजेच गुहेरी मार्ग म्हणून दर्शविला जात असेल असा हा अंदाज आहे. मॅडमांना ना आता एनर्जी आलेली आहे. रायगडावर चढून बोलते चला चला काय फिरायचं फिरूयात बोलते. एनर्जी आली, उलटा झाला सगळा. ही वाटते नाटक होता. बॅग नाटक होता मला माहितीये. सगळ्या बॅगा हिच्या सगळ्या बिचाऱ्या भावांनी उचलल्या. हे कोणी तू पार्थने पण एक्सचेंज केलं बिचारा. नाही नाही पकडलं सगळ्यांनी एक एक करून पळवलं. पहिल्यांदा काय नाही. तुम्हाला दिसत असलेली जागा ही रायगडाच्या पश्चिमेला आहे. ह्याला टकमक टोक असे म्हटले जाते. टकमक हा शब्द संस्कृत भाषेतनं घेतला गेलेला आहे. ह्याचा अर्थ भीतीदायक या धोकादायक असा होतो. आता आम्ही एक्सप्लोअर करतोय रायगड. काय कुठे काय आहे ते बघतोय, सगळं जरा माहिती घेतोय.
टकमक टोकाबद्दल सांगायचं झालं तर ज्या लोकांना गडाच्या कायद्यानुसार मृत्यूदंड देण्यात येईल त्या लोकांना या टकमक टोकावरनं खाली फेकले जायचे. काय नाही, ट्राय करा तुम्ही, ट्राय करा. ट्राय करू. हा हा हा. चंदन इकडे. हा येस. बोला मला मराठी येते. मला मराठी येत नाही. येते बोला, येते. मला मराठी येते. हा. तुमची मला परेशान करतो. परेशान नाही, त्रास देतोय, त्रास देतोय. बोला त्रास देतोय. त्रास देतो. हा. ही आहे रायगडाची सदर. इथे आपले राजे राज्यकारभार चालवत असत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. रेस्ट करतात सगळे लोक. समजलं का? जनसेवा ईश्वर सेवा हे लक्षात ठेवा. राज्याभिषेकाच्या आदल्या दिवशी मराठमोळ्या पारंपरिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. त्यामध्ये मर्दानी खेळही दाखवले जातात, ज्यामध्ये विविध शस्त्रांचा उपयोग प्रभावीपणे कसा केला जातो हे दाखवलं जातं.
मॅगीची ऑर्डर दिलेली आहे ना मॅडम, 2 दिवसात एक गोष्ट खाते, ती पण मॅगी. हा ती नाही खाल्ली तर आम्ही आहेतच खायला एवढे लोक. काय आता एकच मागवलं एवढ्या सगळ्या लोकांनी. ते मॅगी वाले पण बोलतायत एकच एकच एकच. चहाची मजा अशा पिण्यातच आहे ना पप्पा. याला कावड असं म्हटलं जातं. याचा उद्देश युवकांमध्ये शौर्य जागृत करण्याचा असतो. भेळ बनवली जाती आहे सगळ्यांसाठी. एवढी सगळी लोक आहेत, सगळ्यांसाठी भेळ बनवली जाते. ही मज्जाच काहीतरी वेगळी आहे ना हंच. लिंबू पाण्यावर जगणारे माणसं, काही न खाता आणि मॅगी 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 आणि लिंबू पाणी. चांगलं झालंय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येत आहेत आणि सगळे पूर्ण वाटेसाठी थांबलेले आहेत. तर बघूयात आपण किती गर्दी जमलेली काय आहे. उतरता उतरता मला असं झरा भेटलेला आहे. तोंडावर असं पाणी जरा मारून घेतोय फ्रेशनेस साठी. नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला. नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला. संभाजीचं नाव घेता सिद्धी जोहर पळाला. आपण जास्त लांबून आलो.
अरे मी एक पोर नाही भेटत मला किती अक्का नाही बोलत. आम्ही अक्षरशः आता थांबलोच उतरताना बिकॉज आम्हाला 2 रस्ते लागलेले आहेत, एक शॉर्टकट आणि एक लॉंग कट. हा आहे लॉंग कट, पूर्ण चालत जायचं इथनं असं फिरून, आणि हा आहे शॉर्टकट डायरेक्ट पायथ्याशी. तर आम्ही चूज केला आहे लॉंग कट, आम्हाला नाही जायचं पायथ्याशी बिकॉज हा थोडासा रिस्की आहे त्याच्यामुळे. आणखी हा एक अजून मार्ग आहे, तो चढण्यासाठी लोक यूज करतात रायगडावरती. चला आता नाही गडात थांबायचं नाही. चला लवकर, पाऊस असला तरी थांबायचं नाही आपल्याला. चला, हीच मजा आहे. खूप छान वाटत. नको रेनकोट नकोय, जोराचं आलं तर घालूयात. फायनली आम्ही आता पोहोचलेलो पायथ्याशी उतरून. आता जातोय रूमच्या कडे, बस जवळ जातोय आणि जाऊ घरी जाऊ आणि झोपू. रायगडाच्या पायथ्याशी गेल्यावर पाचाड हे गाव लागतं. तिथे जिजाऊ माँसाहेबांची समाधी आहे. आम्ही तिथेही जाऊन भेट दिली. गाइस तिकडे जेवण बनवणार आहेत आणि इधर हम लोग नहाएंगे पोहेंगे कुछ भी सब कुछ होगा. गाइस व्यू देखो गाइस, व्यू देखो गाइस. बेर पावलांनी चालतीये आता. वाव किती सुंदर नॅचरल आहे व्ह्यू. मला तर खूप आवडलेलं आहे. नदीकाठी जेवण, वा वा वा. इथे जेवण बनवणार आहोत आम्ही आता आमच्यासाठी. तुमची ब्लॉगर का कोण तपस्या देही तुमची बेकार आहे. काय झालं माहितीये, थोड्या वेळापूर्वी तिला उठवत होत्या मी, उठली नाही. बघितला व्ह्यू, ओ व्हिडिओ काढायला लागेल, कॉन्टेंट भेटेल ना, आली लागे. सांगायचं की मी झोपली होती खूप जास्त, त्याच्यामुळे उठायला नाही झालं. पण आता मी पाण्यात जाणार आहे. वा, येते तू मानसी, येते तू? चल मी पण जातीये. नाही पोहायला कोण जात आहे पाण्यात, पाय टाकायला. मस्त वाटतंय, खूप सुंदर आहे. उडी मारतोय, बापरे. हळू 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 हळू. हे बघ, नंगू पंगू वाले लोक, नंगू पंगू. मी पण येते. प्यारी समझ गई. किती आहे पाणी? जास्त नाही. थोडी एक वर कुठे कुठे येस, हे बघा. पकडता येतं तुला? हो, चला ना. नाही पोहायला कोण जात आहे पाण्यात, पाय टाकायला. गाइस अख्खा बुक केलाय. लाइक सब्सक्राइब एंड चैनल को जाके अरबी के बेल आइकन को घंटे को लगा के सब कर दो गाइस. थैंक यू फॉर माय वाचिंग. चालू झालं, चालू. बहुत मजा बहुत. हे बघा कसे खायला उडून पडलेले आहेत 10 दिवसाची उपाशी. घ्या पटापट पटापट. खाली करो खाली करो. खाण्याचा